एक मिरवणुकी के दौरान मामूली धक्का लगने से शुरू हुआ विवाद एक हत्या में बदल गया। मिनी माता नगर में दुर्गा वाहिनी के अंतर्गत देवेंद्र अजय चौहान नामक युवक की दो सगे भाइयों आदित्य साखरकर और आकाश साखरकर ने चाकू मारकर निर्मम हत्या कर दी। पुलिस जांच में सामने आया है कि दोनों आरोपियों के खिलाफ पहले से मारपीट और गाली गलौज के कई मामले दर्ज है। इस प्रकरण में दो नाबालिग लड़कों का भी नाम सामने आया है, जिनमें से एक पर पहले से ही हत्या के प्रयास का मामला दर्ज है। दोनों नाबालिगों को हिरासत में लेकर निरीक्षण गृह भेज दिया गया है। मृतक देवेंद्र उत्तर प्रदेश का रहने वाला था और नागपुर में मजदूरी का काम करता था। आगे की जांच पुलिस कर रही है। दुर्गा देवी विसर्जनाच्या दिवशी मिनी माता नगर येथे एक देवेंद्र अजय चौहान नावाच्या एका मुलाला आदित्य नितेश चाचरकर व आकाश नितेश चाचरकर या दोन सख्या भावांनी मिळून मिरवणुकीत धक्का लागल्याच्या कारणावरून त्याला चाकूने गंभीर वार करून त्याला जिवंत ठार केलेला आहे। सर, नेमकं कशामुळे घटना घडली होती? आरोपी कोण आहे? आरोपींचा रेकॉर्ड काय समोर आला? आतापर्यंत तपासात फक्त धक्का लागल्याच्या कारणावरून खून झालेला आहे एवढंच तपास आलेला आहे। यामध्ये दोन आरोपी आहेत, त्यांचे यापूर्वीचे पण रेकॉर्ड आहेत, त्यांच्या विरुद्ध शरीराविरुद्ध तसेच मालमत्तेविरुद्ध सुद्धा गुन्हे दाखल आहेत। या व्यतिरिक्त यामध्ये एक विधी संघर्षग्रस्त बालक सुद्धा आहे, त्याच्यावर सुद्धा यापूर्वी पोलीस ठाणे पारडी येथे अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल आहे। तसेच तपासादरम्यान आणखी एका विधी संघर्षग्रस्त बालकाचे नाव निष्पन्न झालेलं आहे। दोन्ही विधी संघर्षग्रस्त बालकांना आपण ताब्यात घेऊन निरीक्षण गृहात दाखल केलं। मृतक व्यक्तीचं नाव काय समोर आलं? कुठला होता आणि काय कामधंदे करायचे? मृतक व्यक्ती हा देवेंद्र अजय चौहान असं नाव आहे। मूळचा तो यूपी राज्यातील आजमगड जिल्ह्यातला आहे आणि तो इथे हातमजुरीचे काम करण्यासाठी आलेला होता।